नमस्कार, मी पूजा म्हणजे व्लॉग युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामीच्या कृपेने ही अशी आशा करते। आणि आजचा व्लॉग बनवण्याचं कारण हे आहे की मी 3 आठवड्यापूर्वी एक व्लॉग बनवला होता बघा, आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी एक कोंबडी बसवली आणि त्या कोंबडीने तुम्हाला बाय बाय पण केलं होतं बघा। ती कोंबडी आज बरोबर त्या कोंबडीनं 22 दिवस झाले पिल्ली काढलेली आहे ती, आणि असले भारी आहेत का नाही आवाज यायला लागलाय। मी त्याची रात्री उघडून बघितलेली, त्याची कवच वगैरे आहेत की नाही ती सगळी काढली, कारण पिलांना टोचून येत म्हणून म्हटलं आज व्हिडिओ बनवायचा। चला तर तुम्हाला दाखवते कसली भारी भारी पिल्ली आहे ती, त्यांना काय खायला टाकायचं हे पण तुम्हाला आज मी व्हिडिओ मध्ये सांगते। चला सगळ्यात आधी तर त्यासनी खायला घेऊया, तर ते खातात काय, तर ह्याच्यावरती पण मी एक सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे। आणि आता आपण माझ्याकडे जे आहे ना त्याच्यातनंच मी काहीतरी त्यांना खायला देते, आणि त्यांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी, म्हणजे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी पिलांची गुळाचं पाणी देते। सेंद्रिय गुळाचं पाणी दिलं तर भारीच, पण माझ्याकडे आता साधा गुळ आहे, मी त्याचंच पाणी बनवते। आणि बाजरी घेते, छोटी छोटी आहे ना, त्यांना त्यांच्या छोट्या छोट्या चुचीमधनं खायला त्यांना भारी येईल। तर चला गुळाचं पाणी करूया। हे बघा, असं ताट घ्यायचं, म्हणजे त्यांना पिलांना सगळीकडनं असं पाणी पिता येईल। ती काय पित नाही ती, तरी पण आपण ठेवायचं म्हणजे ते पितील पाणी। हे गुळाचं पाणी जर पिलासनी की नाही 10 ते 15 दिवसाच्या मध्ये दिलं की नाही, मग त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पण चांगली वाढते आणि ते मरत नाही ती लवकर, त्यांना ताप येत नाही, आजार वाढत नाही त्यांचा। त्यामुळे ही गुळाचं पाणी त्यांना द्यायचं। आणि खाद्य तर तुम्हाला सांगितलंच आहे काय काय द्यायचं, त्याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ टाकलाय, ती जर तुम्हाला बघायचं असेल तर ह्याच्या खाली म्हणजे ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकते त्या व्हिडिओची, आणि बघू शकतायसा पिल्ली पण कसली मजबूत आहे। ती घालताना म्हणजे अंडी घालतानाच की नाही त्यांच्या खाली अशी मोठी मोठी अंडी घालायची, म्हणजे पिल्ली पण एकदम सुदृढ अशी निघतात अंड्यांमधून। ते तर धान्य खायला शिकवते बघा, चोचीत घेते ती धान्य आणि बाहेर टाकते, म्हणजे पिल्लांना शिकवते कसं खायचं ते। ह्या पिलांच्याकडं एक 20 ते 25 दिवस चांगलं लक्ष दिलं का नाही, मग ह्या पिलांना काहीच होत नाही, व्यवस्थित जगतेत पण आणि चांगलं पण होतं ती। आणि ही देशी कोंबड्या आहेत त्यामुळे ह्याचा साईड बिझनेस पण होतो एक प्रकारे बरं का। ठेवूया, कारण का आता सध्याला त्यांना धान्य आणि पाण्याची गरज नसून त्यांना आता सध्याला की नाही त्यांच्या आईच्या उभीची गरज आहे। तर मिशोवरती ज्या वेळेला ऑफर चालू होती का नाही आता दिवाळीची, त्यावेळेला मी एक बेडशीट मागवलं होतं, डबल बेडशीट आहे। ह्याच्यामध्ये 2 उशीची कवर पण आहे ती बरं का, 230 रुपयाला फक्त मिळाले। असलं भारी कापड आहे का नाही, लय भारी आहे, याचा कलर वगैरे पण जाणार नाही, असलं मस्त आहे, एकदम मऊ मऊ असं कापड आहे ह्याचं। खूप दिवस झालं बेडशीट घ्यायचं मनात होतं, आणि हे कसं झालं माहितीये का, आमच्या लग्नाच्या टाइमचं बेडशीट होतं का नाही, म्हणजे लग्न झालं त्यावेळेला बेड बरोबरच घेतलेलं होतं तेच आजपर्यंत आम्ही वापरत होतो, आणि ते असं धुवून रोज जीर्ण झालं। आणखीन एक मी बेडशीट घेतलं होतं, पण ते पण काय व्यवस्थित नव्हतं, म्हणजे एवढं पण खास नव्हतं त्याचं कापड एवढं चांगलं नव्हतं, म्हणून म्हटलं आज चला हे मागवूनच बघूया आपण कसं आहे बघूया। तर एक नंबरच आलेला आहे बघा, तुम्ही पण मागवू शकताय। आणि तुम्हाला जर हे बेडशीट पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून टाईप करा, मी तुम्हाला तिथं लिंक देईन। त्याऐवजी तुम्हाला जर हे बेडशीट आता 230 रुपयाला नाही मिळणार, थोडंसं जास्त त्याची प्राईस वाढली असेल, मला ऑफरमध्ये मिळालेलं, पण खूपच भारी आहे बरं का, तुम्ही घेऊ शकताय। आणि बघू शकताय बेडवर अंतरल्यानंतर कसलं भारी दिसायला लागलं, आणि पिलो कवर तर बघा कसलं मस्त आणि दिवाळीचीच ऑफर चालू होती का नाही त्यावेळेलाच मी अजून एक हे मेकअपचं मागवलेलं। मेकअपचं म्हणजे काय, काजळ, पेन्सिल, मस्कारा, लिपस्टिक, आणि लिपस्टिकच्या का नाही 5 शेड आहेत त्या वेगवेगळ्या कलरच्या, आणि असलं भारी टेक्स्चर आहे का नाही त्याचं एकदम। ह्यामध्ये मस्कारा, आयलायनर, काजळ, आयब्रो पेन्सिल, नंतर लिपस्टिक आणि काय काय आहे बाबांनो, सगळंच आहे। तुम्हाला ह्याची पण लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक 2 म्हणून असं टाईप करा। तर असला मस्त ऑफरमध्ये मिळालेला का नाही मिशोच्या मला, म्हणजे आता दिवाळीची ऑफर चालू होती का नाही त्यावेळेलाच फक्त, आता त्याची प्राईस तिथं वाढल्या, पण मला दिवाळीची ऑफर चालू होती की नाही त्यावेळेला 98 रुपयामध्ये एवढं सगळं मिळाले। आता तुम्हाला एवढ्यामध्ये मिळणार नाही, जरा जास्तच घेतील 50-60 रुपये, पण बघू शकताय मस्त प्रोडक्ट आहे।
आता पार्सलची वगैरे अनबॉक्सिंग करून झालेली आणि 3 सांज झालेलं बघू शकता. व्ह्यू कसला भारी आलाय. मी सकाळी डिसाईड केलं होतं की आज मी अंडा घोटाळा बनवणार आहे म्हणून, मग त्याचीच तयारी चालू केली जोरासोरामध्ये. सगळ्यात आधी तर एक मोठा कांदा बारीक बारीक म्हणजे असा लांबडा लांबडा चिरून घेतला. एक टोमॅटो पण लांबडा लांबडा चिरून घेतलं. नंतर अंडी शिजत घातली, कोथिंबीर पण लागली चिरून घेतलेली. 3 अंड्याचंच करणार होती. ठेवलेत अंडी थंड होते तोपर्यंत म्हणजे ह्याची काय चाललंय त्याच्यावरचं कवच खायला की काढता येणार आहे, पोळायला लागले. पण ते थंड होते तोपर्यंत आपण पालक सूपची तयारी करूया, म्हणजे एका वेळी 2 काम होऊन जाते. आता रोज संध्याकाळी तर काय मी जेवत नाही, फक्त सूपच पिते. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची सूप बनवून टेस्टी पण लागते आणि पौष्टिक पण शरीरात जाते. म्हणून आज मी पालकचं सूप बनवणार होती. त्याच्यासाठी एक 4 ते 5 पालकची पानं, हिरवी मिरची आणि थोडासा लसूण, कांदा आणि टोमॅटो कट करून हे टाकलं कुकरमध्ये. थोडंसं पाणी टाकून गिर्र असं शिजवून घेतलं. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडंसं जिरं, आपण जे शिजवून घेतलेलं होतं ना सगळं त्यामध्ये फोडणी दिली. तर तयार झालं सूप. त्याला काय वेगळं असं जास्त करायला लागत नाही. नंतर बघू शकता आपली अंडी पण शिजलेली होती. त्याच्यावरची कवचं काढून घेतली आणि एका खिसणीनं चांगली खिसून घेतली अंडा घोटाळा करायसाठी. कढई चांगली गरम करून घेतली आणि ह्यामध्ये 2 चमचे तेल गरम केलं. तेल गरम झाल्यावर आपण जो कांदा टोमॅटो चिरलेला आहे की नाही तो टाकून घेतला. ह्याचबरोबर मी 2 हिरव्या मिरच्या पण कट केलेल्या बरं का, आणि त्या पण टाकून घेतलेल्या. ते हिरवी मिरची टाकली की नाही अंड्या घोटाळ्यामध्ये खरंच सांगते खूप टेस्ट भारी लागते. आणि बघू शकता हे आता टाकून घेतलंय सगळं. नंतर हे चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघू शकता आता हे सगळं मऊ पडलेलं आहे, म्हणजे चांगलं भाजलंय. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, धनेपूड थोडीशी, हळद थोडीशी टाकून घेतली. नंतर एक करी मसाला पण आहे माझ्याकडं, तो थोडासा टाकला. लाल तिखट मसाला आणि आपलं जे आलं लसणाची पेस्ट असते की नाही ती टाकून घेतल्या. आणि हे सगळं चांगलं हलवून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलं यामध्येच आणि थोडं मॅशरनं मॅश केलं. हे सगळं बाजूला काढून याची ग्रेव्ही पण तुम्ही करू शकताय, पण त्याऐवजी असंच भारी लागते मॅश करून केलेलं, त्यामुळे असंच करा. आणि आपण खिसून घेतलेली जी अंडी होती ना ती ह्याच्यामध्ये टाकली, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि हे सगळं मिक्स करून घेतलं. नंतर एका तव्यावरती थोडंसं तेल टाकून एक अंडं पण चांगलं फ्राय करून घेतले. आणि ह्या अंड्यावरतीच मी थोडंसं लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर पण टाकलेली. दोन्ही साईडनं चांगली भाजून घेतलं. ही अंडं तयार झालेल्या अंडा घोटाळ्यावरती ठेवलं. तर ही तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर खावा, खूप मस्त लागतं. हे फक्त आहोच खाणार होते म्हणून मी त्यांच्यासाठी भात आणि भाकरी बनवलेली ह्याच्याबरोबर. म्हणजे त्यामुळं की नाही मला जास्त वेळ उभं राहायला येणं झाले, त्यामुळं सूपची काही रेसिपी दाखवलेली नाही. अंडा घोटाळ्याची रेसिपी मी दाखवते याच्यामध्ये. आणि तुम्हाला ती रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका वेगळ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.